हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। या देशामध्ये ज्यांनी कृषी मंत्री म्हणून देशाच्या कृषी धोरणाला दिशा दिली ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना देखील नमन करतो। आणि खऱ्या अर्थानं संघर्षाच्या काळामध्ये समृद्धीचा नारा देणारे आणि या महाराष्ट्राला कृषी आणि जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी ज्यांच्यामुळे मिळाली, महाराष्ट्राला आपल्या पायावर ज्यांनी उभं केलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांना आज खरं म्हणजे त्यांच्याच दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार आपण करतो। मी विनम्र आदरांजली त्यांना देखील अर्पित करतो। आज या कार्यक्रमाकरता आपल्यामध्ये उपस्थित राहून ज्यांनी जवळजवळ 150 पुरस्कार स्वतःच्या हाताने या ठिकाणी दिले ते महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्माजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, महाराष्ट्राचे सन्माननीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, श्री इंद्रनील नाईक, श्री परिमल सिंग, श्री सूरज मांढरे, श्री प्रकाश पाटील, श्री रफिक नायकवाडी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचा आपण सन्मान केला असे सर्व कृषी भूषण, कृषी मित्र, उद्यान मित्र, विविध पुरस्काराचे मानकरी असलेले महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमचे सर्व शेतकरी भगिनी बंधू, त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित मित्रांनो, खरं म्हणजे पहिल्यांदा तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो की या ठिकाणी मी उशिरा आलो। मुळात हा कार्यक्रम आपला आधी ठरला होता, पण 2च दिवसापूर्वी अचानक महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुका पूर्ण करूनच इथे येणं भाग होतं। आणि म्हणून राज्यपाल महोदयांना विनंती केली की आपण कार्यक्रम सुरू करावा। निवडणुका असल्यामुळे नेमका किती वेळ लागेल मला कल्पना नाही, पण मी आणि सुनेत्राताई आम्ही निश्चितपणे पोहोचतो। आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी करावा आणि त्यांनी त्याला मान्यता दिली, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। पण मला अतिशय आनंद आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये मी उपस्थित आहे आणि विशेषतः आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय पाटील यांना या ठिकाणी प्राप्त झाला। डॉक्टर संजय पाटील यांनी कृषीच्या क्षेत्रामध्ये, फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये, दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा उद्योग उभा केला। अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बळ दिलं, त्यांना एकत्रित केलं आणि कृषीमध्ये आधुनिकता आणण्याचं काम त्यांनी केलं। आज एक मोठे उद्योजक म्हणून तर त्यांच्याकडे पाहिलंच जातं, पण त्यासोबत 3 विद्यापीठाचे कुलपती म्हणून देखील ते काम पाहतायत आणि निश्चितपणे त्यांनी कृषी क्षेत्रात जे कार्य केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। त्यासोबत 2024 करता या ठिकाणी जो पुरस्कार आहे तो पालघर जिल्ह्यातले यज्ञेश वसंत सावे यांना देण्यात आला। सावेंनी देखील शेतीमध्ये अनेक नवीन प्रयोग केले, विशेषतः चिक्कू
च्या क्षेत्रामध्ये फळ प्रक्रियेच्या माध्यमातून अतिशय नवीन अशा प्रकारचे प्रयोग करून ज्या भागामध्ये आदिवासी शेतकरी आहे अशा भागामध्ये देखील त्यांनी उत्तम कार्य केलं आणि म्हणून हा सगळ्यात मानाचा पुरस्कार 2023 आणि 24 या आपल्या दोन शेतकरी मित्रांना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्याचसोबत इतरही ज्या लोकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत, मी बऱ्याच लोकांचे बायोडाटा वाचत होतो, त्यांनी केलेलं काम पाहत होतो। मी खरोखर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन की कृषीच्या क्षेत्रामध्ये आपण जे काम केलंय हा पुरस्कार केवळ औपचारिकता नाहीये, तर ही जी आपल्या देशातली एक महान कृषी संस्कृती आहे, ज्या संस्कृतीने आजपर्यंत आम्हाला जीवन दिलं आणि भविष्यातही या मनुष्य जातीला जिवंत ठेवण्याचं काम ज्या कृषी संस्कृतीच्या माध्यमातून होणार आहे, त्या संस्कृतीचे खरे वाहक जर कोणी असतील तर आज ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे असे सगळे आमचे शेतकरी या ठिकाणी आहेत। आणि म्हणून या महान संस्कृतीचे वाहक म्हणून या संस्कृतीला तुम्ही जे समृद्ध केलंय, या महाराष्ट्राच्या कृषी जीवनाला तुम्ही समृद्ध केलंय, या महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं प्रेरणा स्रोत म्हणून तुम्ही जे कार्य केलंय, त्या कार्याकरता महाराष्ट्र सरकारने हा सन्मान आपल्याला दिलेला आहे। आणि मी तर असं म्हणेन की ज्यावेळी अशा प्रकारचा एखादा सन्मान सोहळा होतो त्यावेळी ज्या व्यक्तीचा सन्मान होतो त्या व्यक्तीपेक्षाही जो पुरस्कार असतो त्या पुरस्काराचा सन्मान त्या व्यक्तीमुळे त्या ठिकाणी अधिक वाढत असतो। आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं म्हणजे आपण पाहतोय गेल्या 30-40 वर्षामध्ये शेतीचं क्षेत्र हे आव्हानांचं क्षेत्र झालंय। एकीकडे शेतकऱ्यांकडे असलेली शेती त्याची आराजी कमी होत गेली, परिवार वाढत गेले, शेतीचं विभाजन होत गेलं। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 80% शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे। एकीकडे शेतकरी अल्पभूधारक झाला आणि त्यासोबत वातावरणाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम हा जर कुठे झाला असेल तर तो शेती क्षेत्रामध्ये झाला। आपल्याला कल्पना आहे की आज महाराष्ट्रासारखं राज्य, ज्या राज्यामध्ये 52% प्रदेश, 52% भूभाग हा अवर्षण प्रवण आहे, ज्या ठिकाणी 52% भागामध्ये पावसाच्या पाण्यावर आणि लहरीपणावर मोठ्या प्रमाणात आपली शेती अवलंबून आहे, कमी पाण्याचा प्रदेश हा मोठा आहे, अशाही परिस्थितीमध्ये या सगळ्या संघर्षाचा सामना करत आमचा शेतकरी हा सातत्याने त्या ठिकाणी काम करत असतो। आज एकीकडे आपण पाहतो आराजी लहान झाली आहे आणि दुसरीकडे जागतिकीकरणामुळे आज शेतमालाचे भाव हे केवळ आपल्या बाजारात ठरत नाहीत, तर जगाच्या बाजाराच्या भावाचा थेट परिणाम हा आपल्या शेतमालाच्या भावांवर होतो। दुसरीकडे शेती लहान झाल्यामुळे त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं परवडत नाही। तिसरीकडे हळूहळू आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आम्ही रासायनिक शेतीकडे गेल्यामुळे निविष्ठांचे वाढते दर हा शेतकऱ्यांसमोर एक मोठं आव्हान झालंय। रासायनिक शेतीमुळे सुरुवातीच्या काळात तर उत्पादकता वाढली, पण आज त्या उत्पादकतेवरही कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। जमिनीची जी उर्वरक क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी कमी होते आहे। अशा प्रकारच्या अनेक दुष्टचक्रांमध्ये आज आमचा शेतकरी फसलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणूनच
कुठेतरी अशाही परिस्थितीमध्ये जे उत्तम शेती करतायत, जे त्या ठिकाणी नंदनवन पिकवतायत, अशा शेतकऱ्यांचा सन्मान करताना त्यांच्याकडनं इतरांनाही बोध घेतला पाहिजे, अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे. आज महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही हा प्रयत्न करतो की शेती समोरची आव्हानं आपल्याला कमी करता आली पाहिजे. मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली की ज्या योजनेमध्ये अवर्षण प्रवण भागामध्ये ज्यावेळी पावसाच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गॅप पडते, पाऊस येतो आणि त्यानंतर तो गायब होऊन जातो आणि मग वेगवेगळ्या परिस्थितीत असलेली पिकं ही त्या ठिकाणी वाहतात, ती अनेकदा जळतात, अनेकदा मरतात, अनेकदा त्याची उत्पादकता कमी होते. अशा परिस्थितीमध्ये किमान प्रोटेक्टिव्ह इरिगेशन घेता आलं पाहिजे. याकरता आपण मोठ्या प्रमाणात 22,000 गावांमध्ये जलसंधारणाची कामं केली आणि मला सांगताना आनंद वाटतो, त्यातली अनेक गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये एक पीक लोक घेत होते, आता त्यातल्या अनेक गावांमध्ये 2 पिकं आणि 3 पिकं लोक घेत आहेत. ज्या ठिकाणी पीक घेणं कठीण होतं अशा ठिकाणी आता बागा देखील लोकांनी फुलवलेल्या आहेत आणि मागेल त्याला शेततळं या योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी आपण तयार केली आणि त्यातून कुठेतरी हवामानाच्या लहरीपणातही आमच्या शेतकऱ्याची शेती वाचली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला. आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि आता तर आपण सौर कृषी पंप देणं सुरू केलं. आज देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्यापैकी 60% पंप एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावलेले आहेत आणि आमचे शेतकरी हे पंप लावल्यानंतर आज अतिशय आनंदी झालेले आहेत. आपण घोषणा केली होती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 महिने दिवसा वीज आम्ही देऊ. मला सांगताना आनंद वाटतो, आता जवळपास 75% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ शकतो आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज, पहिल्या टप्प्यात 12 तास देऊ शकणार नाही, 8 तास, मग 10 तास आणि शेवटी 12 तास, अशा पद्धतीनं वीज आणि तीही मोफत वीज ही देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या मोफत विजेकरता दरवर्षी राज्य सरकारच्या बजेटमधनं 28,000 कोटी रुपये हे आपण वीज कंपनीला भरतो आणि त्यातनं ही वीज विकत घेऊन आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय. कृषीच्या क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण करणं हे गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात नवीन पद्धती आणण्याचा आपला प्रयत्न आहे. मागच्या काळामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात बीबीएफ प्रमोट केले आणि त्याचा एक मोठा फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आज यांत्रिकीकरणाकरता देखील सर्वात जास्त बजेट हे महाराष्ट्राचं सरकार खर्च करताय आणि दरवर्षी जवळजवळ 1,500-2,000 कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत, कुठे 100% अनुदान, कुठे 90% अनुदान, कुठे 80% अनुदान, या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती परवडणारी झाली पाहिजे. आज आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये वेगवेगळे वाण विकसित झाले, पण त्याच वेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात
चुकीचे, नकली अशा प्रकारचे बियाणे देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्यांच्या म्हणजे जो शेतकरी शेतीमध्ये राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्याला ज्या दिवशी लक्षात येतं की आपल्याला नकली बियाणं मिळालं, आता याच्यात काहीच उगवणार नाही, त्या दिवशी त्याचं जे दुःख आहे हे अवर्णनीय अशा प्रकारचं दुःख आहे. आणि म्हणून त्यात महाराष्ट्राने आता लीड घेतला आणि सर्व प्रकारचं प्रमाणित बियाणं हेही आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्टिफाय करून घ्यावं लागेल. आणि सर्टिफाईड नसेल तर ते बियाणं विकता येणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता हे जे नकली बियाणाचं या ठिकाणी एक सुळसुळाट होता तोही कमी करण्याचं काम आपण केलं. यासोबत कृषी निविष्ठांमध्ये देखील विशेषतः खतं घेत असताना लिंकेजचा एक मोठा प्रॉब्लेम उभा राहिला. आपल्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या कंपन्या हे घेतलं तर हे घ्यावं लागेल तरच तुम्हाला हे मिळेल, अशा पद्धतीनं नको असलेल्या गोष्टी शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांचा उत्पादन खर्च वाढवत होते. त्यालाही आपण बंदी घातली. यावर्षी प्रयोग करून 2 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन आपण विक्री केली. पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभी करू. कुठल्याच कंपनीला लिंकिंग करता येणार नाही. शेतकऱ्यांच्या माथी अशा पद्धतीनं नको असलेल्या गोष्टी मारून त्या ठिकाणी त्यांचा उत्पादन खर्च वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हे सगळं करण्याकरता आज आपण प्रयत्न करतोय. शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आणलं तर आपला उत्पादन खर्च हा जवळजवळ 25 ते 30% कमी होतो आणि उत्पादकता ही 25 ते 30% वाढवता येते. अशा प्रकारचा दुहेरी फायदा होतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देशातलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्तेवरचं ॲप महाविस्तार ॲप हे आमच्या कृषी विभागाने या ठिकाणी तयार केलं. आणि आज मला आनंद आहे की या ॲपवर 50 लाख शेतकरी आलेले आहेत. आपल्यापैकी ज्यांनी या महाविस्तार ॲपचा वापर केला असेल, आपल्या भाषेमध्ये त्याच्याशी बोलता येतं. त्या ॲपमधला एजंट तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देतो. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत. कुठलाही तुमचा प्रश्न असेल, पीक पद्धतीच्या बद्दल असेल, कीड व्यवस्थापनाच्या बद्दल असेल, खतांच्या संदर्भात असेल, निविष्ठांच्या संदर्भात असेल, किंवा अगदी आता तर आपण हे प्रमाणीकरण करणं सुरू केलं आहे की पिकाचा एक फोटो तुम्ही त्या ॲपमधनं काढला की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून तुम्हाला आमचा हा महाविस्तार ॲप वातावरण काय आहे आणि त्या वातावरणामुळे कोणची कीड येऊ शकते आणि ती जर येणार असेल तर तुम्ही काय उपाययोजना केली पाहिजे हे त्या शेतकऱ्याला सांगताय. एक प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला पिकाचा डॉक्टर हा त्याच्या मोबाईलमध्ये आपण दिलेला आहे. तुम्ही विचाराल त्या प्रश्नाचं उत्तर हे आज या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणं, कीड व्यवस्थापन करणं, अशा विविध गोष्टी आज या माध्यमातून आपल्याला करता येणार आहेत. आणि भविष्यामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी कृषी मालाचे भाव हे जर जागतिक बाजारपेठ ठरवत असेल तर आपल्याला उत्पादकता वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या माध्यमातूनच शेती ही फायद्याची करता येईल. आज मला आनंद आहे, फलोत्पादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे आणि मागील 3 वर्षामध्ये देशाने फलोत्पादनाच्या क्षेत्रात जी निर्यात केली त्या निर्यातीमध्ये 60% जास्त हिस्सा
एकट्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे। या सगळ्या शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो की ज्या शेतकऱ्याने आज युरोप असेल, मिडल ईस्ट असेल, या सगळ्या बाजाराला त्या ठिकाणी एक प्रकारे पादक्रांत केलाय। आज त्यासोबत आपला प्रयत्न आहे, शेतीसोबत लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट हे महत्वाचं आहे, पशुपालन महत्वाचं आहे, डेअरी महत्वाची आहे। आपला या ठिकाणी आपण आता योजना आणली आहे आणि हे जे पशुपालनाचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पुढच्या काळामध्ये मोठा विस्तार आणायचा। 25% वार्षिक ग्रोथ ही या क्षेत्रात कशी आणता येईल याचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करू। आज नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपला प्रयत्न आहे क्लायमेट प्रूफ शेतीचा, वातावरणाच्या बदलाचा परिणाम ज्या शेतीवर होणार नाही अशा प्रकारची शेती आणि त्या शेतीसोबत पुढची जी काही पोस्ट हार्वेस्ट चेन आहे ही चेन डेव्हलप करायचा प्रयत्न हा देखील आज या माध्यमातून आपण करतो। स्मार्ट सारखी, मॅग्नेट सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून 10,000 गावांमधल्या प्राथमिक सोसायट्या यांना ॲग्री बिझनेस कम्युनिटीमध्ये परिवर्तित करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यालाच बाजाराचा मालक करायचं। बाजारामध्ये आणि शेतीमध्ये आज जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था बाजूला करायची आणि थेट बाजाराचा मालक जर शेतकरी झाला तर अनेक वेळा आपण पाहतो शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतमालाचा भाव मिळत नाही, पण कोणीतरी ॲग्रीगेटर तो भाव घेऊन जातो। ही जी मधली साखळी आहे ही साखळी शेतकऱ्याच्या हातात कशी येईल याचं 10,000 गावांमध्ये काम आपण सुरू केलेलं आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रातलं परिवर्तन हे देखील आपण या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत। यासोबत या महाराष्ट्राला कायम आपल्याला दुष्काळ मुक्त करायचं आहे। हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे। अल निनोच्या वर्षामध्ये पाऊस कमी आहे। या महिन्यातला जून महिन्यातला पाऊस ॲव्हरेज पेक्षा 60% कमी पडलेला आहे। त्यामुळे अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला जर योग्य पद्धतीने शेती करायची असेल तर आपल्याला पाण्याचं संरक्षण उभं करावं लागेल। जलसंधारणाचे उपाय तर आपण केलेच आहेत, पण जेव्हा 60% डेफिसिट होतं तेव्हा जलसंधारणाचे स्ट्रक्चरही कामी येत नाहीत आणि म्हणून जलसंधारणावर आपला नेहमीच भर असेल, पण त्यासोबत आता महाराष्ट्रामध्ये नदी जोडचे प्रकल्प आपण सुरू केले आहेत। विदर्भामध्ये वैनगंगा नळगंगेचा प्रकल्प करून त्या ठिकाणी संपूर्ण विदर्भाला 500 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आणि या नदीच्या माध्यमातून विदर्भाचे 11ही जिल्हे कायम दुष्काळ मुक्त करण्याचं काम आपण करतो। दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा गोदावरीचं खोरं जे आमचं तुटीचं खोरं आहे, पण सगळ्यात मोठं खोरं आहे आमच्या कोकणातल्या पश्चिमी वाहिनीच्या ज्या नद्या आहेत ज्याचं पाणी थेट वाहून समुद्रामध्ये जातं। आज आपण त्याच्यावर त्या ठिकाणी प्रकल्प तयार केलाय आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून ते पाणी उचलायचं आणि वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 80 TMC पाणी हे उचलून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपण आणणार आहोत, ज्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हा पूर्णपणे दुष्काळ मुक्त आपण करणार आहोत। त्यासोबत आपल्याला माहिती आहे कोल्हापूर, सांगली या भागामध्ये सातत्याने महापूर येत असतो। एकीकडे आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि सोलापूरचा काही भाग हा कायम दुष्काळी आहे आणि दुसरीकडे असा भाग आहे की दरवर्षी ज्या ठिकाणी
100 TMC पाणी पुराचं हे वाहून समुद्राला जातं, पण ते आपण थांबवू शकत नाही. उलट त्याच्या पुराचा सामना आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून तिथेही आपण प्रकल्प चालू केला आणि हे पाणी फ्लड डायव्हर्जनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यात न्यायचं आणि उरलेलं पाणी उजनीपर्यंत आणून उजनीतनं ते मराठवाड्यात न्यायचं. अशा प्रकारचा प्रकल्प आपण सुरू केलाय. या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त आम्हाला करायचं आहे. महाराष्ट्राच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही असा संकल्प या महाराष्ट्रात आपण केलाय. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करू इच्छितो, या क्षेत्रामध्ये सरकार देखील खूप काम करतंय, पण सरकारपेक्षाही तुम्ही जे काम करताय ते महत्वाचं आहे. जेव्हा आपल्या आसपासचे शेतकरी, आजूबाजूच्या गावातले शेतकरी एखाद्या उद्यान पंडिताची शेती पाहतात, एखाद्या कृषी भूषणाची शेती पाहतात आणि अडचणीच्या व्यवस्थेत तशीच परिस्थिती असताना देखील ज्यावेळी त्यांनी शेती फायद्याची करून दाखवली आहे, त्यांनी शेतीमध्ये प्रयोग केले आहेत, त्यांनी नवीन व्यवस्था उभी केली आहे, नवीन वाण तयार केले आहेत, नवीन पद्धती तयार केली आहे, या गोष्टी ज्यावेळेस ते पाहतात त्यावेळी त्यांनाही त्यातनं मोठ्या प्रमाणात स्फूर्ती मिळते. त्यांनाही त्यातनं एक प्रकारे चांगलं करण्याची इच्छा निर्माण होते. आणि म्हणून एक प्रकारे आपण बसलेले सगळे लोक आमच्या कृषी विभागाचे अँबॅसेडर आहात, तुम्ही राजदूत आहात. तुमच्या माध्यमातून हे सगळं कार्य सामान्य शेतकऱ्यांकडे आम्ही नेणार आहोत. मगाशी बहिणींनी सांगितलं, शेतकऱ्यांना सक्षम करायच्या अनेक उपाययोजना आम्हाला करायच्या आहेत, पण या करत असताना अडचणीतल्या शेतकऱ्याला कर्जमाफी देखील मिळाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. आणि मला हे सांगताना आनंद होतोय, कुठल्याही निवडणुका समोर नाहीत, सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, तरी देखील आमच्या सरकारने या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत करण्याचा निर्णय घेतला. आणि मी पुन्हा सांगतो, अनेक लोक अनेक शंका निर्माण करतायत, पण अंतिमतः जेव्हा कर्जमाफी आमची येईल त्यावेळी लक्षात येईल या ठिकाणी बहुतांश शेतकरी जे आहेत हे त्याच्यावर समाधानी झालेले आपल्याला पाहायला मिळतील. माझं हे नेहमी मत असतं, कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, तो आवश्यक उपाय आहे. पण कर्जमाफीमुळे कुठलाही शेतकरी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफीने कुठलाही शेतकरी हा कायम अडचणीतनं बाहेर निघाला नाही. आवश्यकता असते त्याला धीर देण्याची, त्याला पुन्हा कर्ज मिळण्यास पात्र करण्याची, म्हणून आपण कर्जमाफी करतो. पण त्या कर्जमाफी सोबत शेती क्षेत्रातली गुंतवणूक ही वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि तोच प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय. आमचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे असतील, कृषी राज्यमंत्री असतील, कृषी सचिव असतील, आमचे कमिशनर असतील, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कृषी विभागाचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं कृषी विभागाने या सगळ्या आव्हानांना समोर जाण्याकरता या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि आज हा कार्यक्रम देखील त्याच प्रयत्नामध्ये लोकांना उत्साह यावा याकरता घेतलेला कार्यक्रम आहे. मी आपले आभार मानतो की आपण आम्हाला देखील या ठिकाणी या सोहळ्यामध्ये निमंत्रित केलं आणि या सोहळ्याचा भाग होण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. पुन्हा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या जीवनामध्ये ईश्वर आपल्याला आशीर्वाद देवो, आपलं चांगलं कार्य चालू राहो आणि शेतकरी म्हणून अशाच प्रकारची उदाहरणं आपण इतरांसमोरही मांडत राहो, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.